मनके जीते जीत हे मनके हारे हार हार गए हो बिन लढे उन पर हे धिक्कार उन पर हे छंदोगामात्य कवी कलश. तर रामकृष्ण हरी मंडळी, जय शिवराय. मी तुमचा लाडका तन्मय. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज गेलो तुळापूरला. गेल्यानंतर शंभूराजांना वंदन करून आतमध्ये प्रवेश केला. अपाट असा जनसमुदाय सामावलेला होता, जणू काय छावा चित्रपटातील क्षणच काय. शंभूराजांच्या स्मारकाला वंदन करून थेट शंभूराजांच्या समाधीकडे निघालो. माझ्या शंभूराजांच्या समाधीचे दर्शन घेताना डोळे भरूनच आले. मनात असं वाटलं की कडकडून मिठी मारावी आणि रडावं. त्या औरंग्याने माझ्या राजाला किती त्रास. आपलेच गद्दार होते हो, नाहीतर या वाघाला वाघ कुत्र्याच्या हाती लागलाच नसता. नंतर छंदगामात्य कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर कट्टरता अशी असावी मैत्रीमध्ये, गद्दारीला कुठे थारच नाही. मराठ्याच्या दारात मैत्री निभावणारा कवी कलशासारखा मित्र असावा. छत्रपती शंभूराजांचा 2 समाध्या आहेत. पहिली म्हणजे वढू बुद्रुक आणि दुसरी म्हणजे तुळापूर येथे. याच ठिकाणी औरंग्याच्या सैन्याने छत्रपती शंभूराजांना 40 दिवस असह्य वेदना दिल्यात. होय, हीच ती जागा. नंतर महाराजांच्या समाधीजवळ गेल्यानंतर चरणाजवळ मस्तक ठेवलं. असं वाटलं की शंभूराजांच्या चरणाला कडकडून मिठी मारावी आणि घसा राहावं. त्रिवेणी संगम म्हणजेच भामा, इंद्रायणी, भीमा मातेचे दर्शन घेतले. याच त्रिवेणी संगमावर माझा राजा वाघासारखा लढला होता. जसं की पाणी उंजळीत घ्यावं आणि त्या पाण्याच्या थेंबात थेंबात माझा शंभूराजाचं प्रतिबिंब दिसावं, असं भीमा इंद्रायणी माता आणि भामा मातेचं त्रिवार वंदना करून थोडं हातामध्ये पाणी घेऊन भगवान शिवशंकराच्या चरणकमलावर अर्पण केलं. मग त्यानंतर छंदगामात्य कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेताना तिथे वाक्य टिपलेलं होतं. ती मैत्री पण किती नशीबवान असेल की मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल. जाता जाता एवढंच सांगतो की प्रत्येक मुलींनी टिकली व प्रत्येक मुलांनी गंध यासाठी लावा. सोडावा धर्म सोडावा प्राण, ऐसा प्रश्न न पडावा. सोडावा प्राण, ऐसा प्रश्न न पडावा. न प्राण न कधी धर्म न तोडावा. धर्मवीर शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा. जय शंभूराजे. राज संभाजी